आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा कडधान्याबद्दल जे फारसं खाल्लं जात नाही। कदाचित अनेकांना ते माहिती देखील नसेल किंवा त्यांनी खाल्लं देखील नसेल, पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी प्रथिनांचा ते उत्तम सोर्स आहे। बरोबरीनेच तुमचं वजन जास्त असेल, तुमची चरबी वाढली असेल आणि तुम्हाला किडनी स्टोनची तक्रार असेल तर तुमच्यासाठी ते उत्तम औषध म्हणून काम करू शकतं। मी बोलत आहे ते म्हणजे हॉर्स ग्रॅम म्हणजेच कुळीथ बद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कुळीथाचे आपल्यासाठी काय फायदे आहेत, त्याचे काय गुणधर्म आहेत आणि ते खाताना आपण काय काळजी घेतली पाहिजे। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। हॉर्स ग्रॅम यालाच हिंदीमध्ये कुलथी असं म्हटलं जातं, तर मराठीमध्ये याला कुळीथ किंवा बोलीभाषेमध्ये याला हुलगे असं देखील म्हणतात। याचं नाव हॉर्स ग्रॅम असण्यामागे देखील एक विशेष कारण आहे। हे एवढं प्रथिनयुक्त आहे, याच्यामध्ये एवढे पोषक घटक आहेत की घोड्यांचं खाणं म्हणून हे वापरलं जातं। विशेषतः ते रेसिंग हॉर्स आहेत, जे घोडे रेसिंग मध्ये भाग घेतात, त्यांच्यासाठी हे विशेष करून खाद्य म्हणून दिलं जातं आणि म्हणूनच याला हॉर्स ग्रॅम असं देखील म्हटलं जातं। याचे जर गुणधर्म आपण बघितलं तर हे कषाय रसाचं आहे, याचं वीर्य उष्ण आहे, तर याचं विपाक अम्ल आहे, हे पचायला हलकं म्हणजे लघु आहे आणि त्याबरोबरच आयुर्वेदामध्ये याचा एक विशेष प्रभाव सांगितलेला आहे आणि ते म्हणजे अश्मरी भेदन। याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोतच आणि या सगळ्यामुळेच ते वात आणि कफदोष कमी करणारा आहे आणि त्याबरोबरच रक्त आणि पित्तविकार किंवा पित्तदोष वाढवणारा आहे। या सगळ्या गुणधर्मांमुळेच आपण अनेक आजारांमध्ये ते विशेष करून वापरू शकतो आणि त्याबरोबरच पोषक घटकांनी परिपूर्ण असल्यामुळे, प्रथिनांचा एक उत्तम सोर्स असल्यामुळे आपल्या आहारामध्ये एक सुपर फूड म्हणून देखील आपण त्याचा समावेश करू शकतो। बघूया त्याचे फायदे नक्की काय आहेत। कुळीथ किंवा हॉर्स ग्रॅम आहेत ते पोषण मूल्यांनी परिपूर्ण भरलेले आहेत। आपण जी कडधान्य खातो जसे की मूग, मटकी, यापैकी सगळ्यात जास्त प्रथिनयुक्त कडधान्य कुठलं असेल तर ते कुळीथ आहे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम कुळीथमध्ये जवळजवळ 22 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये आपल्याला प्रोटीन्स मिळतात। म्हणूनच तुम्ही पूर्णतः शाकाहारी असाल तर प्रथिनांचा एक उत्तम सोर्स म्हणून तुम्हाला चांगल्या प्रतीचं प्रथिन मिळवण्यासाठी तुम्ही कुळीथाचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्की करू शकता। याबरोबरच आपल्याला आवश्यक असणारे जे कॅल्शियम आहेत, लोह आहे म्हणजे आयर्न आहे, ते देखील याच्यामध्ये असतं। याच्यामधून आपल्याला जवळजवळ 287 मिलीग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये कॅल्शियम मिळतं, तर 7 मिलीग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये आयर्न किंवा लोह आपल्याला मिळतं। त्याबरोबरच याच्यामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर ते देखील व्यवस्थित मात्रेमध्ये आहेत। जवळजवळ 5 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये आपल्याला फायबर याच्यामधून मिळतात आणि म्हणूनच आपल्या आहाराचा एक घटक म्हणून किंवा आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये आपण त्याचा समावेश हा नक्की केला पाहिजे। याच्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे ज्याला ग्रामीण भागामध्ये गडी माणसाचं खाणं असं देखील म्हटलं जातं, म्हणजे जे मोलमजुरी करणारे लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत, त्यांच्या आहारामध्ये याचा समावेश आवर्जून केला जायचा की जेणेकरून त्यांना योग्य मात्रेमध्ये प्रथिनं, त्यांना गरजेची असणारी ऊर्जा आहे ती त्यांना मिळू शकेल। म्हणूनच कष्टकरी लोकांमध्ये कुळथाची उसळ, कुळथाची पिठी याचा वापर अगदी आवर्जून केला जातो। आयुर्वेदामध्ये आपण खाणाऱ्या वेगवेगळ्या आहार्य घटकांचे, वनस्पतींचे वेगवेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत, तसेच काही पदार्थांचेही विशेष प्रभाव देखील सांगितलेले आहेत। विशेष प्रभाव म्हणजेच आपण त्याला सुपर पॉवर असं देखील म्हणू शकतो। तर काही असे आहार्य घटक आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांचे एक विशेष प्रभाव आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत। कुळथाचा आयुर्वेदाने अश्मरी भेदन असा प्रभाव वर्णन केलेला आहे। अश्मरी म्हणजेच आपण त्याला हिंदीमध्ये पथरी किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला किडनी स्टोन असं देखील म्हणतो। तर कुळीथाचा एक विशेष प्रभाव सांगितलेला आहे ते म्हणजे अश्मरी भेदन। भेदन म्हणजे फोडणारं। हे आपल्याला किडनी स्टोन आहे ते फोडण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी मदत करतं। म्हणूनच याचा वापर आहे तो किडनी स्टोनच्या पेशंटमध्ये अगदी आवर्जून केला जातो किंवा त्यांच्या खाण्यामध्ये याचा वापर हा नक्की केला गेला पाहिजे।
याच्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे हे उत्तम मूत्रल म्हणून काम करतं, तुमची मूत्र प्रवृत्ती आहे ते वाढवतं आणि त्यामुळेच किडनी स्टोनच्या पेशंट्समध्ये हे खूप फायदेशीर ठरतं. याच्यामध्ये फायटोकेमिकल्स आहेत जे कॅल्शियमला डिपॉझिट होऊ देत नाहीत आणि त्यामुळे वारंवार खडे होण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी करता येते. त्याबरोबरच याच्यामध्ये लिथोट्रिप्टिक प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे हे खड्यांना म्हणजे किडनी स्टोन्सना ब्रेकडाऊन करतं, कमी करतं, फोडतं आणि त्यामुळे तुमचे खडे आहे ते देखील कमी होतात. बरोबरीनेच तुम्हाला वारंवार खडे होण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील तुम्हाला थांबवता येते किंवा कमी करता येते. म्हणूनच ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांच्यासाठी एक औषध म्हणून हे उत्तम काम करतं. यासाठी तुम्ही या कुळथाचा वापर आहे तो तुम्ही उसळ स्वरूपामध्ये तुमच्या आहारामध्ये करू शकता. तुम्ही कुळथाची पिठी तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. त्याबरोबर कुळथाचं कढण म्हणजेच आपण त्याला सूप म्हणू शकतो ते देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. बरोबर तुम्ही कुळथाचा काढा करून देखील एक औषध म्हणून घेऊ शकता. यासाठी साधारण 10 ग्राम जर कुळीथ तुम्ही घेतले तर छान भिजत ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ते साधारणतः पाव लिटर पाण्यामध्ये उकळवायचे. जेव्हा ते पाणी अर्ध राहील तेव्हा तो गरम गरम काढा आहे तो तुम्ही पिऊ शकता. तुम्ही चवीसाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालू शकता. हा असा काढा तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 वेळेला नियमितपणे जर प्याल तर तुम्हाला खडे होण्याची तुमची प्रक्रिया आहे ती कमी करता येते. वारंवार तुम्हाला जे खडे होत आहे ते तुम्हाला कमी करता येतात आणि तुम्हाला फायदा होतो. वजन कमी करताना विशेषतः प्रथिनयुक्त आणि फायबरयुक्त किंवा तंतुमय पदार्थ जास्त असणारे जे पदार्थ आहेत ते जास्त करून खायला सांगितले जातात आणि कुळीथ त्यासाठी उत्तम पर्याय आहे. कुळथामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे जास्त आहे, बरोबरीने त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण देखील व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी मदत होते. जेव्हा आपण कुळथाची उसळ किंवा कुळथाची पिठी असं कुळथाचा पदार्थ आहारामध्ये खातो त्यावेळेला आपलं पोट आहे ते व्यवस्थित भरलेलं राहतं आणि परिणामी तुम्हाला भूक आहे ती वारंवार लागत नाही. त्याच्यामध्ये फिनॉल्स आहेत आणि त्याच्यामुळे ते फॅट टिश्यू बर्न करण्यासाठी मदत करतं, म्हणजेच तुमची चरबी कमी करण्यासाठी मदत करतं. आयुर्वेदामध्ये देखील याचा लेखन हा गुणधर्म सांगितलेला आहे. लेखन म्हणजे लेखन करणारा, म्हणजे तुमचं मेद आहे तो कमी करणारा सांगितलेला आहे आणि म्हणूनच चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते. बरोबरनेच नियमितपणे जर तुम्ही आहारामध्ये हे घेत राहाल तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी देखील याच्यामुळे मदत होते. याच्यामध्ये असणारं जे प्रथिन आणि फायबर आहे त्यामुळे पोट भरल्यासारखं होतं. त्याबरोबरच तुमची ब्लड शुगर लेवल्स आहेत, रक्तातली साखर आहे ती देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. परिणामी तुम्हाला वारंवार भूक लागत नाही किंवा तुमचं ओव्हर इटिंग होत नाही. म्हणूनच तुमची चरबी जास्त असेल, वजन जास्त असेल तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही कुळथाचा वापर हा नक्की करायला पाहिजे. कुळीथ आहे ते कफदोष कमी करणार आहे, त्यामुळेच ते रेस्पिरेटरी हेल्थसाठी आपल्याला खूप मदत करतं. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, घशाकडे कफ आल्यासारखं होत असेल, डोकं जड होत असेल किंवा तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कुळीथ एक उत्तम औषध ठरू शकतं. कुळीथ आहे ते एक्सपेक्टोरंट म्हणून काम करतं, म्हणजे तुमचा कफ आहे ते पातळ करून बाहेर आणण्यासाठी ते मदत करतं. त्याबरोबरीनेच ते सायटोकाईनचं प्रमाण कमी करतं. सायटोकाईन आहे ते शरीरामध्ये किंवा तुमच्या छातीच्या ठिकाणी सूज तयार करतात, इन्फ्लमेशन तयार करतात, तर याचं प्रमाण ते कमी करतं. त्यामुळे तुमची सूज आहे, छातीच्या ठिकाणी आलेली सूज आहे ती कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार सर्दी होत असेल, विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर अशा वेळेला कुळथाचं सूप किंवा कुळथाचं कढण आहे किंवा त्याचा काढा आहे तो तुम्ही आवर्जून घेतला पाहिजे. दक्षिण भारतामध्ये जर सर्दी व्हायला लागली, कफ व्हायला लागली तर याचं कोलू रस्सम, त्यालाच कोलू असं म्हटलं जातं, म्हणजे त्याचं जे सूप आहे ते अगदी आवर्जून दिलं जातं. म्हणजेच कफाच्या विकारांसाठी कुळीथ हे तुमच्यासाठी औषध म्हणून काम करू शकतं. स्त्रियांसाठी देखील कुळीथ हे खूप फायदेशीर आहे. विशेषतः जर तुम्हाला ऑलिगोमेनोरिया म्हणजे तुम्हाला जर अंगावरून कमी जात असेल किंवा तुमचे पिरियड्स आहे, तुमची पाळी आहे ती खूप वेळानंतर, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर अशी येत असेल, तुम्हाला अंगावरून व्यवस्थित स्त्राव होत नसेल तर तुम्ही कुळथाचा समावेश हा नक्की करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कुळथाचा वापर करायला पाहिजे किंवा तुमची पाळीची जी तारीख आहे त्याच्या अगोदर काही दिवस तुम्ही कुळथाचं कढण आहे ते अगदी आवर्जून प्यायला पाहिजे.
फक्त जर तुम्हाला पित्त प्रकृती असेल, पित्ताचा त्रास असेल, तुम्हाला अंगावरून खूप जास्त जात असेल, तुम्हाला जळजळ होत असेल किंवा तुम्हाला लघवीला जर दाह होत असेल, जळजळ होत असेल, तर अशा वेळेला मात्र तुम्हाला कुळीथ हे तुम्ही खाऊ नये किंवा ते टाळलं पाहिजे, कारण हे पित्त आणि रक्तविकार आहे ते वाढवणार आहे. त्याबरोबरीनेच कुळीथ आहे ते डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी देखील फायदेशीर आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीला हे ऊर्जेची गरज असते, प्रथिनांची गरज असते, त्याबरोबरीनेच कॅल्शियम आणि लोहाची गरज देखील असते आणि ही सगळी गरज आहे ते कुळीथ आहे ते पूर्ण करू शकतं. कुळथामध्ये उत्तम प्रथिन आहेत, कॅल्शियम आहेत, लोह आहेत, जे एखाद्या बाळंतिणीसाठी गरजेचे असतात. त्यामुळे त्याच्या आहारामध्ये कुळथाचा वापर अगदी आवर्जून केला गेला पाहिजे. त्याबरोबरीनेच ते दूध वाढवण्यासाठी देखील मदत करतं आणि एक विशेष महत्वाचं काम म्हणजे तुमचं गर्भाशय आहे ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी कुळीथ आहे ते मदत करतं. म्हणूनच तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर पुढचे काही दिवस तुम्ही कुळथाचं कडण किंवा कुळथाचं सूप आहे ते अगदी आवर्जून तुम्ही घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा हा नक्की होईल. कुळीथ इतक्या प्रकारे आपल्याला मदत करतं, त्याचे इतके गुणधर्म आहेत, फक्त ते खाताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. ते पित्त आणि रक्तविकार आहे ते वाढवणारे आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलाही ब्लिडिंग डिसऑर्डर असेल, तुम्ही अगदी किडनी स्टोनचे पेशंट आहात पण तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल किंवा लघवीद्वारे तुम्हाला रक्त जात असेल किंवा तुम्हाला कुठलाही पित्त विकार असेल, तुम्हाला छातीच्या ठिकाणी जळजळ होत असेल, तर अशा वेळेला तुम्ही ते घेणं टाळलं पाहिजे किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे ते सल्ला घेऊनच तुम्ही ते घेणं हे फायदेशीर ठरेल. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी महत्त्वाची किंवा गरजेची माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा. नमस्कार.